पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला बसलाय। स्कूल बस भाड्यामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतलेला आहे। जून 2026 पासून ही नवीन शुल्कवाढ लागू करण्यात आलेली आहे। डिझेलसह कर्मचाऱ्यांचं वेतन, वाहन देखभाल, विमा, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हा निर्णय घ्यावा लागत असून पालकांनी सहकार्य करण्याचं आवाहन स्कूल बस मालक संघटनेनं केलेलं आहे। 15% वाढ झाली याचा अर्थ आजचे दिन आलेले आहेत। कारण पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की आजचे दिन आने वाले आहे। कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बॅरेलच्या किमती कमी झालेल्या आहेत, पण आपल्या भारतामध्ये ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सातत्याने 11 दिवसामध्ये जवळजवळ 8-9 रुपयांनी वाढ झालेली आहे। ॲक्च्युली वाढ ही खूपच झालेली आहे आणि प्रत्येक विषयामध्ये वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्यांना मॅनेज करणं खूप कठीण झालं आहे आणि वाढ म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यातमध्ये थोडंसं कठीण आहे झालं, पण एक आंदोलन किंवा असं काहीतरी एकत्र येऊन लोकांनी आवाज उठवला पाहिजे ह्याबद्दल, नाहीतर हे असंच चालूच राहणार। ही अशी जास्तीत जास्त वाढ होणं हे धोक्याचं लक्षण असं मला वाटतं। याच्यामुळे काय होणार, पालक निष्कारण मग आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवणार नाहीत, कारण सगळेच खर्च वाढत जाणार। रोज रेट्स वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांवरती आणि पर्यायाने पालकांवरती होणार आहे। तर ही जी भाववाढ आहे ही कुठेतरी रोखली गेली पाहिजे।